आता बातमी आखातातल्या युद्धासंदर्भातली। या युद्धाबाबत अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। इराणसोबत 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय। शिवाय पुढील 5 दिवस इराणच्यावर ऊर्जा केंद्रावरचे हल्ले जे आहेत ते थांबवण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिले आहेत। मात्र ट्रम्प यांच्या चर्चेच्या तयारीकडे इराणने पाठ फिरवली आहे। ट्रम्प यांच्या चर्चेचा दावा इराणने फेटाळला अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली। इराणी हल्ल्यांच्या भीतीने ट्रम्प यांनी माघार घेतली असा दावा इराणी मीडियाने केलाय। ट्रम्प यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं IRGCने स्पष्ट केलंय। तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धाचा आजचा 24वा दिवस। हॉर्मुझची सामुद्रधुनी 48 तासात खुली करण्याच्या इशाऱ्यानंतर 48 तास संपण्याआधीच अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले तीव्र केलेत। तर इराण देखील मागे हटायला तयार नाहीये। त्यांच्याकडनं इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातातल्या तळांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले हे सुरूच आहेत। तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला तणाव आता गंभीर टप्प्यावर पोहोचलाय। गेल्या 3 आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला थेट 48 तासांचं अल्टिमेटम दिलेलं। तरीही अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरूच आहेत। इराणच्या लष्करी तळांवरील हल्ल्याचा व्हिडिओ ट्रम्प यांच्याकडनं जारी करण्यात आलाय। अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात इराणी तळ काही क्षणात नाहीसा झालाय। इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीला लक्ष्य करण्यात आलंय। तर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा सुरू केली पाहिजे याबद्दल दोघांमध्येही चर्चा झाल्याचं कळतंय। ही सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसलाय। दोन्ही नेत्यांमध्ये हॉर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत एकमत असून लवकरच पुन्हा चर्चा होईल असं कळतंय, अशी माहिती डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी दिली। दरम्यान इराणकडून इस्रायलवर रात्रभर तुफानी हल्ले करण्यात आले। 8 वेळा क्षेपणास्त्रांचा वर्षाव केल्याची इस्रायली मीडियाने माहिती दिली आहे। ट्रम्प यांच्या सोशल मीडियावर देखील या हल्ल्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात। इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर दिलं। इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांनाही इराणकडून लक्ष्य करण्यात आलं। तर इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये लेबनॉनमधील अल कासिमिया पूल उद्ध्वस्त करण्यात आलाय। दक्षिण लेबनॉनमधील हा महत्त्वाचा पूल आहे। हिजबुल्लाहकडनं शस्त्र आणि दहशतवाद्यांसाठी पूल वापरला जात असल्याचा इस्रायलने दावा केलाय। या हल्ल्याचं फुटेज सध्या समोर आलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।